दुसरा बॉल टाकण्यासाठी सज्ज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती, गोलंदाजी मार्क वरती. हो यावेळेसचा काय कहीं पे निगाह और कहीं पे निशाणा इथून मात्र पाहायला मिळत्या. देवेश यष्ट्यांना पाय लागला आणि फलंदाज बाद, पंचांचा इशारा येतोय. आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाजाचा. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज या सरफराज, कमालीची गोलंदाजी. तिसरा बॉल नचिकेत साडी. यावेळेस मात्र ऑफसाईडच्या दिशेनं जणू काय लेदर क्रिकेटचा वापर केला. बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलं. पंचामल दर्शवतील. हा येतोय शानदार दर्जेदार षटकार. चेंडू ब्लास्ट करत असताना नचिकेत टोंबडेला आपण पाहतोय. चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज, बॉलिंग ट्रॅक वरती. हो यावेळेसचा कमालीचा फटका. 1 बाउन्स 2 बाउन्स बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा एक पुन्हा एकदा दणदणीत चौकार. तर नक्कीच काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. नचिकेत टोंबरेच्या माध्यमातून आल्या पहिल्या बॉल वरती षटकार पाहायला मिळाला. त्याच्यानंतर बॅक टू बॅक दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या. त्या तब्बल 16 या आकड्यावरती 16 का डोला आपल्याला पाहायला मिळत्या. पुन्हा एकदा तयार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज. स्ट्रायकिंग वरती नचिकेतनं पूर्णपणे हल्ला बोल करत असताना आपल्याला पाहायला मिळत्या. हो कोलाट टाकलेला बॉल इथून मात्र हॅलो तर नक्कीच पंचामल दर्शवतील. डॉट बॉला शेवटचा चेंडू बाकी असेल. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतं. थोडंसं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय बॉलिंग ट्रॅक वरती. डॉट बॉल आलाय. यष्टीरक्षकाची थोडी सुकिया. क्षेत्ररक्षण थोडं फंबल झालं. तत्परी एक धाव कंप्लीट झालं. एका धावानं समाधानी राहावं लागेल नचिकेत टोंबरेला. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या. 17 या आकड्यावरती षटक क्रमांक पहिला संपला. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव कंप्लीट झाल्या आणि स्ट्रायकिंग वरती पुन्हा एकदा नचिकेत टोंबरे आपल्याला पाहायला मिळेल. आणि धाव फलकावरती धावा 17 या आकड्यावरती षटक क्रमांक पहिला संपला. बॉलिंग ट्रॅक वरती सागरला आपण पाहतोय. पहिला षटक थोडं महागडं ठरल्या. 17 धाबांचा एक गडी बाद झाला होता. देवेशला आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर इथून मात्र दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळत्या सागरला. स्ट्रायकिंग वरती नचिकेतला आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूने विनायक अद्यापही शांत होत. त्याच्या माध्यमातून एकही बॉल खेळी केला नाही. तर नक्कीच पुन्हा एकदा नचिकेत स्ट्रायकिंग वरती. पहिला बॉल सागरसाठी पंचांच्या डाव्या इष्टीकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्जा. हो यावेळेसचा बॉल थोडा फंबल केला. क्षेत्ररक्षक असतील चेंडू खाली. एक धाव कंप्लीट झाल्या. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नसेल.
तर नक्कीच पुन्हा एकदा एका धाब्याने समाधानी राहावं लागतंय टीम रेडिंग डिपार्टमेंटला आपल्याला पाहायला मिळेल. तर नक्कीच समोर डावखुऱ्या त्याचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो विनायकला आपण पाहतोय. हो हो या वेळेस कोला टाकलाय बॉलला. एक धाव कंप्लीट झाली स्ट्राईक रोटेट केल्या स्ट्राईकिंग वरती नचिकेतला आपण पाहतोय. विनायक शांत आणि संयमीय खेळी करत असताना लेग बाईच्या स्वरूपामध्ये आली एक धाव. हो फुलॉर लाईनचा बॉल होता फटका पसला यष्टी रक्षक वारंवार चुकी करतोय. एक धाव कंप्लीट झाले विनायकचं काय झाला इथं मात्र 2 धावांचा प्रयत्न असेल. ओहो 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. थ्रो आणि कलेक्शन थोडं खराब राहिलं त्याच्यानंतर मिळाल्या 2 धावा. 22च्या स्वरूपामध्ये 2 धावा कंप्लीट करत असताना नचिकेतला कुठे कोणा फुलॉर लाईनचा बॉल होता प्रयत्न फसला यष्टी रक्षकानं चुकी केली. 2 धावा कंप्लीट झाल्या. पुन्हा एकदा तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज बॉलिंग ट्रॅक वरती सागरला आपण पाहतो. या वेळेसचा फटका कमालीचा झेल ड्रॉप झेल जमिनीला दान केला. तर नक्कीच इथून मात्र तर नक्कीच 6 आहे या बॉल 6 आहे. तिसऱ्या पंचांनी चेक केलं तर नक्कीच इथून मात्र आलाय 6 त्यांचा डिसिजन आलाय षटकार्या. तर नक्कीच तर पहा नक्कीच कोणी काही बोलायचं ना इथून तिसऱ्या पंचांचं काम आहे. बाहेरचे जाऊन आले ना पण तो पहिले एक धाव. हो या वेळेला चेंडू अभ्यते क्षेत्ररक्षक असतील स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये अटकण्याचा प्रयत्न होता. झेल सुटला. एक धाव कंप्लीट झाल्या. 2 धावांचा प्रयत्न 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. थ्रो थोडं खराब त्याच्यामुळे मिळतील 3 धावा. 3 धावा देखील कंप्लीट झाल्या. चेंडू अभ्यते झेल बाद याच बॅट्समन
सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आहे. एरोप्लेक्स प्रीमियर लीग आपण पाहत आहात. पहिली मॅच आपण एन्जॉय करत आहात. 25 स्कोर ऑन बोर्ड. पुढचा बॉल अगदी जेल घेण्याची संधी होती आणि तिथे मात्र पहिल्या टप्प्याने बॉल उचलणार फेकणार तोपर्यंत अतिशय खराब थ्रो पाहायला मिळाला. 2 धावा इथेही धावून काढल्या. स्टाफ टू पॅकर्स विपक्ष ब्रँडिंग ब्लास्टर्स या दोन टीममध्ये आपण मॅच पाहत आहात. पहिला सामना डावखुरी आताचा फलंदाज विनायक आपल्याला पाहायला मिळेल. या बॉलवरती प्रहार येणे आवश्यक होतं. चांगला चेंडू या ठिकाणी होता मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. जय गोलंदाजी करतोय. रतन शर्मा आपल्याला गोलंदाजीच्या मार्गावर पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा ॲप ट्रॅकर होता सोडून दिलाय. पिचिंग आपली पाहिली तर आउटसाईड ऑफ द लेग स्टंप. येस पंचांचा वाईटचा इशारा येतोय. एकदा वाजून जोडली जाते धावसंख्येमध्ये. पुढचा बॉल अगदी यावेळेस मात्र आउटसाईड ऑफ द ऑफ स्टंप. लगातारचे 2 वाईड बॉल फेकलेत. अवांतरच्या 2 चेंडूंची धावसंख्या पुढे सरकत असताना 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. विनायकसाठी पुढचा बॉल आणि यावेळी सुद्धा अगदीच लाईन चुकीची आपल्याला पाहायला मिळते. यावेळी सुद्धा वाईटचा इशारा पंचांचा. अवांतरचे 3 चेंडू फेकले गेलेत लगातारचे. त्याचपले गोलंदाजावरती थोडा या ठिकाणी दबाव पाहायला मिळतोय. विनायकच्या माध्यमातून तिसरा चेंडू अगदी खेळला जातोय. यावेळेस मात्र फार मोठी सुवर्ण संधी होती. यावेळी ही कनेक्शन झालं नाही आणि तरीसुद्धा मात्र या बॉलवरती मात्र वाईटचा इशारा येतोय. लगातारचे 4 वाईट फेकलेत गोलंदाजाने. अतिशय दबावामध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज पाहायला मिळतोय आणि त्याच पुढे फलंदाजीच्या माध्यमातून अगदी खुल्या हाताने फलंदाजी करण्याची संधी विनायकला सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. विनायक आणि जयची जोडी आपण पाहतो मैदानावरती. पुढचा बॉल यावेळेस मात्र कनेक्शन झालं नाही. हाफ ट्रॅकर होता आणि त्यावरती मात्र धावा येणं आवश्यक होतं. डॉट बॉलची सांगता. दोन्ही फलंदाजामध्ये बातचीत होताना पाहायला मिळते. त्या दरम्यान मात्र अगदी आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला फलंदाज जय आणि स्ट्राईक एंडला जो फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो विनायक, ज्याच्या माध्यमातून आतापर्यंत स्ट्राईक घेतले गेले. लगातारचे 4 चेंडू वाईट पाहिले आणि त्यानंतर डॉट पाहिलाय. पुढचा बॉल ओव्हरपिच बॉल होता. बॉलला भिरकावलंय. बॉल चाला सीमारेषेला अगदी झेल घेण्याचा चांगला प्रयत्न झाला. त्यानंतर मात्र बॉल आलोळा गेलाय. दुसरीमध्ये प्रयत्न झालाय. 2 धावा इथून जोडल्या गेल्या. येस 4 धावा 3 ओके 3 धावा जोडल्या गेल्या इथे जेट सोडल्यानंतर. कॅच घेणं महत्त्वाचं होतं. प्रत्येक कॅच महत्त्व आणि क्षेत्ररक्षण महत्त्व खूप असणार आहे मॅचमध्ये. पुढचा बॉल खेळण्यासाठी आता स्ट्रायकिंगला जय पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर आहे. उडवला आहे. एका टप्प्याने बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. अजून एकदा खराब क्षेत्ररक्षण. 4 धावा मिळतील यावेळेस जयला. थँक्यू सो मच. एरोप्लेक्स प्रीमियर लीग आपण 2025-26 हे पर्व पाहत आहात आणि 9 टीम या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. पहिली मॅच स्टाफ टू विपक्ष ब्रँडिंग ब्लास्टर या 2 टीममध्ये पाहायला मिळते आणि अगदी आपण पाहिलं तर
4 ओव्हरच्या प्रत्येक मॅच असतील. पॉवर प्लेसाठी 2 फिल्डर 30 सर्कलमध्ये आपल्याला नंतर बाहेर असतील. मात्र अधिक आपल्याला नियम पाहायला मिळतात त्या प्रीमियर लीगमध्ये. पुढील काळामध्ये सांगूच, मात्र यावेळेस मात्र स्ट्रोक चांगला होता. उंची जास्त गाठली, अंतर मात्र गाठू शकले नाही. त्यानंतर मात्र एका टप्प्याने बॉल उचलणार फेकणार, ते परत तिसरीचा प्रयत्न केला जातो आहे. 3 धावा धावून काढल्या. षटक समाप्त झालेला आहे. येस, ओव्हर समाप्त झाली आहे. पहा, दोन्ही संघाचे कर्णधाराने यायचं रिपोर्टिंग करा प्लीज. 42 धावसंख्येचं टार्गेट आहे. याची नावं आहे ना रे, याच्यात नावं आहेत. ही बघ ना, नावं आहेत ना. सलामीची जोडी मैदानामध्ये टीम स्टाफ 2ची आपल्याला पाहायला मिळेल. ब्रेंडिंग टीमने धावसंख्या 41 केली आहे. 42 धावसंख्येचं टार्गेट असणार आहे. ओपनिंग प्लेअर मैदानामध्ये आमच्या समेत विपुल बारशे जोडले गेले आहेत. नितीन आणि आमिर सलामीची जोडी. रेड ड्रेस कोड आपल्याला संघाचा पाहायला मिळेल. तो संघ आहे स्टाफ 2 संघ. आणि ब्रेंडिंग संघाचा आपल्याला ड्रेस कोड अगदी ग्रीन टाईप ड्रेस कोड आपल्याला पाहायला मिळतो. आणि पुढील मॅचसाठी बेलोज विपेक्षा मेकॅनिकल दोन्ही संघाचे कर्णधार पहा आम्ही विनंती करत आहोत. बेलोज आणि मेकॅनिकल संघाचे कर्णधार स्टेटमॅन द्यायचा आहे. 2 धावांची पॅनल्टी लागू शकेल आपापल्या खेळाडूंची नावं जर इथे सांगितली नाहीत तर. तर मेकॅनिकल संघ आणि बेलोज संघ, तर आमचा आवाज आपल्यापर्यंत जात असेल तर या टॉससाठी आपण. सरफराज आणि आमिर मुंडे ही जोडी मैदानामध्ये असेल. आमिर गोंधली आहे.
चला सामना चालू करायचा आहे. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. अक्षय परब आणि सरफराज ही जोडी मैदानामध्ये असेल. तर मला टीम ब्रँडिंग आपण फिल्डिंग लावून घ्या प्लीज. एवढा उशीर करू नका. जरूर 3 ओव्हरच्या मॅच असतील तर भरपूर उशीर आणि स्पर्धेला सुरुवात झाली आहे. आता फिल्डिंग लावून घ्या प्लीज ब्रँडिंग संघ. अरे बऱ्याच संघांमध्ये ग्रामीणचे प्लेयर आहेत, त्यांना बरेच नियम माहीत आहेत की मैदानामध्ये उतरल्यानंतर आपण फिल्डिंग लावून घ्यायचे आहे. खेळाडू गेलेत मैदानामध्ये. चला भरपूर उशीर करतात आपण. लवकर मॅच सुरू करा. पंच आपण लगेच इशारा करायचा आहे खेळाडूंना. देवेश गोलंदाजीच्या मार्गवर आहे. 42 धाबसंख्येचं टार्गेट असताना आता ब्रँडिंग संघाच्या वतीने देवेश गोलंदाजीला आलाय. त्यांच्या कॅप्टनला विनंती आम्ही करतो फिल्डिंग लावून घ्या प्लीज. बेलो संघाचा कर्णधार आलाय. मेकॅनिकल संघाचा कर्णधार या प्लीज लवकर. कारण जो कर्णधार लवकर येईल त्याला टॉस दिला जाईल ही विनंती आम्ही करतोय. टॉस विन दिला जाईल. पहा कर्णधार उशिराने आला तर समोरच्या टीमला टॉस विन दिला जाईल. आता कोणासाठी वेटिंग केलं जाणार नाही, कारण 11 मॅचेस आपण खेळवणार आहोत या मैदानावरती. गोंदलीपाडाचं हे मैदान सुसज्ज असं मैदान आपण पाहतोय. देवेच्या माध्यमातून पहिला चेंडू फेकला जातोय. 42 टार्गेट बॅकफूट लावून खेळायचा होता. चेंडूला बॅटचा संपर्क झाला नाही. स्ट्रायकिंग याला फलंदाज सरफराज पाहायला मिळतोय. 42 धावा करायचे असताना मात्र पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये ही सुरुवात आपण पाहतोय. 9 संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. प्रत्येक खेळाडूला इथे संधी दिली आहे ती मात्र एरोप्लेस प्रीमियर लीगच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळेस मात्र अगदी आपण ढकलताना बॉल झाला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक जबरदस्त पाहायला मिळालं. जय होता तिथे. अगदी शेवटच्या क्षणाला बॉल अडवला. एक धाव वाचवली आहे. बाउंड्री लगत ही आपण पाहतोय फिल्डिंग झाली. 3 धावा तोडून काढल्या. स्ट्रायकिंग एलला आता अक्षय पाहायला मिळू शकेल. स्ट्रायकिंग एलला दुसरा चेंडू खेळत असताना धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिली तर 3 झाली आहे 42चं टार्गेट असताना. पुढचा बॉल शॉर्ट पिच होता. टोलोला अगदी आपण पाहतोय मेडॉनच्या दिशेने बॉल चालला सीमारेषा बाहेर. अक्षयच्या बॅटमधून आलाय दणदणीत हा चौकार. जे कर्णधार आलेले नाहीत त्याच्यामुळे कमिटी निर्णय घेऊ शकेल. एक षटका आपल्याला थांबू शकतो आम्ही. अजून 4 बॉल बाकी आहेत. 3 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या 7 वरती आपण पाहतोय. अक्षयच्या बॅटमधून एक चौकार पाहिला.
तिहेरी धावसंख्येने सुरुवात केली आहे सरफराजने. पुढचा बॉल सोडून दिला बॉल. अगदीच आपण पाहिलं लाईन लगेच पिक करत असताना वाईटचा इशारा पंचाचा आला. एक धाव अजून जोडली जाते. 8 धावांवरती आतापर्यंत कोणत्या गडी बाद नाही. सुरुवात चांगली झाली आहे. चौकार तिहेरी कावांतरची धाव. धावसंख्येचा आपण विचार केला तर 42 धावसंख्या, त्यामध्ये ही सुरुवात पाहतोय. पुढचा बॉल आपट्याकडचा धाव उडवलाय. संधी होती आणि तिथे मात्र झेल जरी सुटलाय. मात्र फिल्डिंग काय झाली मैदानामध्ये. चांगला एफर्ट दाखवलाय. दाबणे होते तिथे. एकच धाव धावून काढली पहा. कदाचित अक्षयला वाटलं असेल की षटकार चौकार जाऊ शकेल. तिथे मात्र दाबणे होते. त्यांनी हा चेंडू अडवत असताना झेल जरी सुटला मात्र धावसंख्या अगदी आपण पाहिलं 3 धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. एका धाब्याने धावपळ पुढे सरकत असताना धावसंख्या लागले 9 धावा. बिनगडी बाद. पुढचा बॉल देवेशचा आहे. ऑन साईडला खेळलाय. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावतो आहे. सिंगल पुन्हा एकदा पूर्ण झाली. एका धाब्याने मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या 10 वरती पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे पहा. एक षटक संपण्यासाठी एक चेंडू बाकी आहे फक्त. बिलोज आणि टीम मेकॅनिकल संघाचे कर्णधार जर आले नसतील आलेल्या संघाला टॉस चिन्ह दिला जाईल याची आपण दक्षता घ्या. पुढचा बॉल ऑन साईडला खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचं कनेक्शन नाही. संपर्क झाला नाही. डॉट बॉलची सांगता शेवटच्या बॉलवरती आणि जी आवश्यक होती. आता मात्र धावसंख्या सीमित ठेवली आहे. एका षटकाच्या अंतिम 10 धावसंख्या नोंदवली गेली आहे. आवश्यकता अजूनही 12 बॉल 32 धावसंख्येची आवश्यकता. आपण पाहतो 2 षटकं अजून बाकी आहे. 3 षटकांची मॅच जरूर आहे. मात्र एका बाजूला आपण विचार केला तर 3 चेंडूवरती 7 धावल्या त्या. आस्किंग रनरेटनुसार आधी धावसंख्या करण्याची आवश्यकता होती. ती सुरुवात तर झाली होती. मात्र नंतर त्या 3 चेंडूवरती आपण पाहिले तर आपण 2च धावा द्यायचा असणारा गोलंदाज पाहिला. देवेशच्या माध्यमातून ते षटक फेकलं गेलं आणि धावसंख्या आपण पाहिली तर फक्त 10 धावा जे आपल्याला पाहायला मिळू शकेल. ज्याच्या माध्यमातून दुसरं षटक फेकलं जाईल. अजूनही दोन्ही संघासाठी मॅच जिंकण्याची संधी आहे. आता 16च्या सरासरीने या 32 धावा करायच्या आहेत 12 बॉलवरती. आपण सतत वाल करत राहायचं आहे कारण 11 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत आणि त्याचमुळे कोणत्याही संघाने टाइमपास करू नये प्लीज. स्ट्रायकिंग केला फलंदाज सरफराज. 16च्या आस्किंग रेटने आता धावसंख्या करायची आहे 12 बॉलवरती 32. पहिलीच मॅच आपण एन्जॉय करतोय. एरोप्लेक्स प्रीमियर लीग 2025-26 पर्व. चौथं वर्ष आहे लीगचं आणि अगदीच आपण पाहिलं तर एकमेकांच्या साथीने अगदी एन्जॉय करत असताना एरोप्लेक्स कंपनीचे सर्वच आपल्याला कर्मचारी वर्ग पाहायला मिळतोय. धावसंख्येमध्ये 1 धाव ॲड केली जाईल. आतापर्यंत 11 धावा लागल्या धावफरकावरती. आता अक्षय आणि सरफराजला मागतं अटॅकिंग क्रिकेट दाखवावं लागेल कारण आवश्यकता आता अजूनही भरपूर मोठी आहे. पुढचा बॉल शॉर्ट पिच. बॉल उडवला आहे मात्र झेलचा संभव आणि तिथे हा झेल पकडला जातोय. अक्षय होते तिथे. अक्षयने झेल पकडला आणि अगदी अक्षयला बाद होऊ लागलं. तर जयने झेल पकडलाय. बेलोज संघाचे कर्णधार चला या समोर या. तृप्ती मॅडमच्या वतीने टॉस केला जाईल. एरोस न्यू बॅट्समन न्यू कॅन्डिडेट नाही माहिती. पुढचा बॉल अगदी बॉलरच्या दिशेने खेळला. त्याच दरम्यान मात्र सिंगल पूर्ण होत असताना पाहायला मिळते. शिवम गायकवाड टॉस केला जातोय.
टॉस जिंकलेला आहे मेकॅनिकल संघाने. पुढील सत्रामध्ये आपण लगेच आपल्या निर्णयासहित उतरायचं आहे. गोलंदाजी घेतली आहे त्याने. धन्यवाद. असं सहकार्य करत राहा. पुढचा बॉल अलॉन द कार्पेट केलं सरपंचच्या माध्यमातून. आता या सिंगल डबलने मात्र मॅच जिंकण्यासाठी भरपूर कष्ट करावे लागतील, परिश्रम करावे लागतील. तर दुसऱ्या बाजूने गोलंदाजाने मात्र अगदी कमबॅक केलं आपल्या टीमसाठी. 8 बॉलमध्ये आता 29 धावसंख्येची आवश्यकता आहे. समोरच्या दिशेने पुन्हा स्ट्रायकिंग एंडला शिवम पाहायला मिळतो. त्याच्या बॅटमधून एकाच 2 पटके येतील का? पुढचा बॉल चांगला स्ट्रोक आहे. यावेळेस मात्र इनसाइड आउटचा दुसऱ्या टप्प्याने बॉल उचलणार तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न केला जातो आहे. 2 धावा इथून पूर्ण झाल्या. 2 धावा आणि सांघिक धावफलक 15 वरती आपल्याला पाहायला मिळेल. अजून बराच पल्ला गाठायचा आहे टीमला. त्याच वेळेला या षटकामध्ये एकही चौकार षटकार आलेला नाही. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर एक चौकार फक्त पाहिला. त्यानंतर मात्र अतिशय शांतपणे क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतात दोन्ही फलंदाज. तर दुसऱ्या बाजूने गोलंदाजीमध्ये अगदी चांगली परिवर्तन पाहायला मिळालं आहे. यावेळेस मात्र वाईडचा इशारा आला आहे. वाईडची एकदा जोडली जाईल धावसंख्येमध्ये. 16 धावा धावफलकावरती. 7 बॉलमध्ये 26 धावसंख्येची आवश्यकता आहे. या बॉलवरती मोठा फटका येणं अपेक्षित आहे. पुढील षटकामध्ये धावसंख्येचं या ठिकाणी टार्गेट कमी करायचं असेल तर पुढचा बॉल खूप महत्त्वाचा आहे. पुढच्या बॉलवरती मात्र अगदी आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. पुढील षटकामध्ये 6 बॉल तब्बल 26 धावसंख्येची आवश्यकता आहे टीम स्टाफ टू या संघाला. कारण आवश्यकता आहे 5 बॉलमध्ये त्याने 5 केलेले आहेत. आवश्यकता 6 बॉल 26ची आवश्यकता. पुढचा अपट्रॅकर बॉल. पुढच्या बॉलवरती सिंगल पूर्ण झाली आहे ऑन साईडला. जरूर तांडेल मामा आहे त्यांची अगदी फ्रूटची गाडी आपण पाहतोय. अगदी मिक्स फ्रूट आहे. खूप हेल्दी आहे. जरूर तिथे आपण आनंद घेऊ शकता खाण्याचा. दुसऱ्याच बॉलवरती आपण पाहिले तर कोणत्या प्रकारची धाव नाही. इथून मात्र स्टाफ टू संघ थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय. बऱ्याच धावा आता करायच्या आहेत. अवांतरचे चेंडू जेवढे येतील तेवढे फायद्याचे असतील. अवांतरची एक धाव जोडली जाते. विपुल सांगतायत की अजूनही आवश्यकता आहे 4 बॉलमध्ये 24 धावसंख्येची. 4 षटकारांची आवश्यकता आहे बा. षटकार टोकले जातील का? पहिला बॉल तर इथे मात्र डॉट बॉलची सांगता. जेवढे डॉट बॉल येतील तेवढंच मात्र ब्रेंडिंग संघ मात्र पाहायला मिळेल अगदी विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना. कारण एका बाजूला आपण पाहतोय जी सुरुवात अपेक्षित होती ती झाली नाही. पुढच्याच बॉलवरती हा चांगला स्ट्रोक आहे. सीमारेषेलगत झेल पकडला गेलाय. देवेशने हा झेल पकडला. आणखीन एक धक्का. आता मॅचमध्ये मात्र रमण देशपांडे चाललेत अगदी हसत केलेत चाललेत. कदाचित 3 बॉलमध्ये 4 षटकार टोकतील. एखादा भीमर आला तरी सुद्धा त्या धावसंख्या पूर्ण केल्या जाऊ शकतील. मात्र मॅचमध्ये शिस्तबद्ध गोलंदाजीचा मारा आपल्याला पाहायला मिळाला ब्रेडिंग टीमचा. शेवटचे 2च चेंडू शिल्लक आहेत. भरपूर मोठ्या फरकाने पराभूत होताना पाहायला मिळत आहेत. कारण एका बाजूला आपण पाहिलेला तर 41 धावा केल्या. 42 धावा करायच्या असताना सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये फक्त आपण पाहिलं धावसंख्या. त्याच्यानंतर अगदी आपण पाहिलं सिंगल डबलवर कॉन्सन्ट्रेशन पाहिलं. जरूर स्टाफ टूचे कॅप्टन आहेत. कॅप्टन इनिंग खेळतील का? चला चांगला स्ट्रोक केलाय.
अगदी क्लासिकल आहे. एखाद्या प्रोफेशनल खेळाडूसारखा फटका होता. सिंगल जरूर आली आहे. स्ट्राईक द्यायला हवी होती रमण सरांना. तिथून मात्र आपण पाहतोय अगदी नॉन स्ट्राईक केलेला. शेवटचा चेंडू खेळण्याची संधी अगदी आपण पाहिली तर सरप्राईज ओपनिंगसाठी आलेत. पहिला बॉल खेळलेत आणि शेवटचा बॉलही खेळण्यासाठी संधी असेल. फार मोठ्या फरकाने मॅचमध्ये पराभूत झालेले आहेत. हार्ड लक टीम स्टाफ टू संघ बेलोच संघ आपण उतरायचा आहे. तर ब्रेटिश संघाचा या ठिकाणी विजय झालेला आहे आणि इथे आपण इनिंग साकारली नचिकेतने. 13 धावसंख्येचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी आणि तेच ठरलेत मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. तर या नचिकेत आपण तर अजय मात्रे आपण यायचं आहे. पंचांना कमिटीचं डिसिजन असेल 3 षटकांचे मॅचेस असतील. 4 ओव्हर कदाचित